मित्रांनो, सकाळ सकाळची वेळ आहे आणि आकाशात आता आणि चंद्र आणि दिवस काय उगवलेला नाही आणि इकडं चालू आहे आईचं आता शेण काढायचं गायांचं. सकाळ सकाळ आज जरा लवकरच उठलोय. तर बघ इथं काय करणार आहे तू? धपाटे करायचे तर आणि बेसन पोळी करायची का? आळूच्या वड्या हा, काय केलंय त्याच्यात आता ते? टाकले कोथिंबीर, कांदा टाकलाय, कोथिंबीर टाकली, जिरे, ओवा, बेसन पीठ कांदा तिकडे काय पलीकडे टाकला नाही वाटतं आणि चिरून ठेवलाय तिथं टाकायचं परत धपाट्याला चांगल्या पद्धतीनं चालेल. आता हे मळायचं आळूच्या वड्या करायच्या हे त्याला. थोडी हळद टाकायची म्हणजे किती टाकायची हळद? दिसत थोडं कमी पडली जरा. बर, आता मळून घेऊ चांगलं चांगले पद्धतीने धपाटे. मळ मळ. आणि ती कांदा आणि ती पुन्हा टाकायचा का? परत टाकायचं थापताना ते वरनं थोडं थोडं. तर चालू आहे मित्रांनो हे जात आहे तर मळायचं काम. दही धपाटं तर छान लागतं एकदम खायला. मग आता दही नाही आपल्याकडे. दही टाकावं लागतं थोडं. आहे काय ते? मित्रांनो हे जेव्हा सकाळ सकाळची वेळ आहे आणि आपली नेहरी चालू आहे. तिकडं आईचं चालू आहे धपाटं करायचं काम. त्याच्यामुळे जरा मी मापातच खाल्लं इथं थोडं. धपाट्यामुळं भूक राखून ठेवली. चालू आहे तर आईनी हे मळून ठेवलंय धपाट्याचं. हे काय म्हणतात हे? धपाट्याचं पीठ मळून ठेवलंय. इकडं कांदा कोथिंबीर टाकली आणि इथं आळूच्या वड्या बी आपल्याला करायच्या. ते चुलीला चांगला जाळ लागलाय ढाना ढाना. आणि आईची इथं तयारी चालू आहे आता धपाट्याची. थोड्याच वेळात धपाटं होईना आपलं आता. कसं कसं करायचंय आई ते धपाटं सांग की. ते काय असं करायचं थापायचं हे फळफुड घ्यायचा त्याच्यावर कापड टाकायचं. ते कापड कशामुळे असतं? ते खाली चिटकत नाही परत. हा परत त्याला खाली बसतं ना. हा, चिटकू नाही म्हणून का? मग ह्याच्यावर टाकलं ते निघतं. हा हा. चालू आहे धपाटं बनवायचे आणि मी इथं चटणी घेतली पण मला बराच वेळ झाला संपा नाही. जरा जास्तच झाली. तेल लावलं काय त्यात? टाकलं का तव्यात? हा, तेल टाकलंय आईने आता आधी. हे आई मध्ये करू नको आता. हा हा. असं छान होतं. आता आईने तव्यात टाकले धपाटं ती आणि त्याला तेल ही टाकलंय कडणी भाजायमुळं सगळं. आणि इकडं दुसऱ्या धपाट्याची तयारी चालू आहे इकडं. आणि इकडं शेकोली बी बुक्या जेवणी झाली. अरे अरे
ती नंबर लावलाय तिने इथं प्लेट ठेवून. ह्याच्यात एक द्या म्हणते मला. मी म्हणलं जरा दमखा, माझा नंबर आहे आधी. चालू आहे आता. पलटी केलंय झपाट. पलटी हाणली. झपाट्याला फुलं पाडल्यात आणि त्यात कांदा भरल्या त्याच्यात. मग काय रे बघू आता आपण. भाजत असतं म्हणून ते झपाट्याची वाट बघतोय. वाटव झालं मे बी कवा होतंय. चिवनी खाल्लं असतं पण चिव गेली शाळेत आता. नाहीतर चिवनी खाल्लं असतं. असून द्या, आल्यावर खाईन. इकडं दुसऱ्या झपाट्याची तयारी चालू आहे आता. कांदा जास्त टाकाय थोडा. धपाटा रेसिपी. उन्हाळ्यात दुसरं काही लय खाऊ वाटत नाही. त्याच्यामुळे आपलं सकाळ सकाळ गरमागरम चालू आहे का नाही. बघाय त्याचा बघ जरा तव्यात जाईन जळून. कर पण माहिती त्याला पलटी कर. ओरक काय पटकून मला लय भूक लागली. इकडे रघु बी वाट बघतोय. नाही काय ती चटणी कवर बी खातोय. वाढव झालं तो का आलं बघ. मला द्या सगळं. तर मित्रांनो धपाटा रेसिपी. तर मित्रांनो फायनली आता आईने धपाटा केलेलं आहे आणि धपाटा इकडे आपल्या ताब्यात आलेलं आहे. बघू शकता किती मस्त अशी धपाटा झालेला आहे. कलरला काय करते. तर मित्रांनो आता ही छकुले खायचं म्हणते धपाट. पण आता ह्यात नेम भाग होणार आहेत आपोआपच. आपण मत्याच 2 भाग झालेले आहेत ह्या धपाट्याचं. बर असं द्या आता. कळवंडी तर होणारच आता. दोघ जण एकत्र आल्यावर कळवंडी होत नाहीत असं कधी. दर किती आलाची किटली. हे एकदम मस्त असं धपाट झालेलं आहे आता. छकुलीने इकडं अर्धा हाणलेलं आहे. मी इकडे भावताली बघूच एकदम भारी चवीला. करा 5-6 करा धपाटी म्हणजे खातो बसल्या जाग्यावर. कोणा दिवसभर टेन्शन नाही. छकुली म्हणते माझ्यामुळे तुम्हाला भेटते. तर मित्रांनो या सगळ्यांनी धपाटा खायला सकाळ सकाळ. छकुली काय व्हिडिओ मध्ये आहे नाही असू द्या. लाज ती आहे. तू खा की थोडं. तुमचं कोणतं काय आधी काय नाही म्हटलंय आमचं आता कवर करतोय आम्ही. जमलं गाड्यातून. मित्रांनो दुसरं धपाटा आईने दिलेले पण आता मला बस. आपलं कार्यकर्ता आहे इकडे खायला. उठला का तो. अरे सकाळ सकाळची वेळ आहे. मस्त ऊन पडलंय. तुमचं काय चालू इथं. याला उन्हाला आणलाय की बाबू. सर्दी खोकला झाला याला. विनू सर्दी झाली तुला म्हणून आणलंय उन्हात. कुठं बसलाय विनू. विनू पाहिली तू उभा केलाय त्याला. काय विनू काय आत्याकडे बघ. आत्ती काय. बस बस बस. त्याला लय गुरु हिंडाय आवडतं सकाळ सकाळ. कुठं चाललाय फिरायला विनू. आम्ही लहानात जातो म्हणून सकाळ सकाळ.
कुठं चाललाय फिरायला बघ तू? किती चला काय हो. चल आपण जाऊ बुर. कसं करते बघ. हा चिव सारखंच आहे. चिव दीदी सारखंच आहे मी. चला बाबा गार वारं सुटलं चला घरात. हा तिकडे बघ की. बघत नाही व्हिडिओ ते. हा तिकडे बघ. सर्दी वारं येते जरा चला घरात आता. वारं सुटलं इकडून जरा जास्तच गार. विनू गेला त्याच्या आत्तीकड. तर मित्रांनो आता सकाळ सकाळची व्हिडिओ आज आणि मस्त पैकी आता गार वारं सुटलं इकडून उत्तर दिशेकडून. आणि आता आपलं कांदा भरायला आज माणसं येणार आहे का रानात जाऊन बघू. काल दिवस मावळात आली किती गोण्या भरल्यात काय बघू. मी बघितलं नाही आणि जाऊन रानात तुम्हाला दाखवतो रानात जाऊन किती भरल्यात. तर मित्रांनो आपल्या गायांना कुटी ही सकाळी टाकली पण काय आहे ती जरा खाय बघत नाहीत आता. कारण उन्हाळ्याच्या दिवसात आता जरा जास्ती पाणीच पितात. त्यांना ऊस ही कुटी करून टाकलेला आहे पण काही एवढं म्हणावं असं हिवाळ्यातल्यासारखं खात नाहीत. ही बघा अशी केळीची पानं ही टाकल्यात दादानी ह्याच्यात गुरांना कॅल्शियम वाढायमुळं. आणि मित्रांनो आता काल आपलं कांदा भराय टोळी आलती व्यापारी कांदा जागेवर दिलेला आहे आपला. त्याच्यामुळं काल 2 टोळ्या आलत्या पण त्या टोळ्या मित्रांनो जरा दिवस मावळत आलत्या म्हणजे 6-6:30 वाजता. त्याच्यामुळं त्यांनी इतकं काही कांदा भरलं नाही. तर एक टोळी इथं बसली होती आणि एक तिकडं पलीकडं गोण्या दिसतात तिकडं. त्याच्यामुळं 12 गोण्या भरल्यात त्यांनी आणि ती निघून गेलेली. आता आज येणार आहेत ती थोड्या वेळाने येते 1 तास 1.5 तासात. आता 8-8:30 वाजलेत आहेत आणि मग आता आपला आज कांदा भरून होईन. तर 1-2 सगळं 8 ढिगार आहेत आपलं. इथं 1 आहे 2 तिथं 1 3 4 5 6 7 आणि तिकडला 1 8 8 ढिगार आहेत. आज भरून होईन बहुतेक मला अंदाज आहे 100%. तर चला मित्रांनो तर टोळी आल्यानंतर मी तुम्हाला आणखी व्हिडिओमध्ये दाखवतो. तर मित्रांनो आता 11 वाजलेले आहेत आणि काल जी भरणारी टोळी होती ती आलेली आता. आणि तिकडे बघू शकता आपण त्यांचा टेम्पो आहे तिकडं पलीकडं. ते टेम्पोत ते आत्ताच आलेले इथं आणि रानात पोच झालेली आहेत ते. त्यांना पाणी हे देऊन आलो आहे मी आत्ताच. पलीकडं रानात चालू आहे त्यांचं भरायचं आता. आत्ताच आले ते एवढ्यात. पलीकडं चालू आहे हे भरायचं कांदा आणि ते केळीच्या झाडाखाली त्यांना पाणी ठेवलंय आपण प्यायसाठी सावलीला. केळं कसे आलेत बघा. दुपारचे 1 वाजलेले आहेत आणि चालू आहे टोळींचं काम भरायचं आहे इथं. वाळवटी सुटलेत मित्रांनो. आता 11 तारखेला पाऊस सांगितलाय. हे बघा वाळवट. वाळवट येऊन पाऊस येणार बहुतेक. बसलोय मित्रांनो आता ह्याच्या आंब्याच्या झाडाखाली. तिकडे चालू आहे भरायचं त्यांचं काम. तर आताच मित्रांनो बायांची जेवण ही झाली आणि गेल्यात बाया भराय आता तिकडे. काय म्हणते?
शेडमध्ये येत वय. हां हां चालू आहे आईचं इथं खुरपायचं काम. कांदा पलीकडे भिजवलेले आहेत आपण, इकडं कोरडच राहिलेले 4-5 सारं. तर मित्रांनो आता शेरडा सोडलेले आहेत आणि शेरडा चरत येत बघा तिकडं. मित्रांनो आता शेळ्या सोडल्यात मी, म्हणलं थोड्या वेळ हिरवा हिरवा पाला खात्यात येत, कारण रान बी आता नांगरायचे त्याच्यामुळं म्हणलं आता 2-4 दिवस तेवढंच ह्यांना होईन खायला. अहो काही शेळ्या 2 शेळ्या आहेत, इकडं 2-4 बकरी आहेत बारकी पिलं त्यांची. चालू टोळीचं काम आता भरायचं कांदा. आता शेवटचं ढिगार आहे त्याच्यामुळं झाल्यातच जमा आहे आपलं. का चालू इकडं भरतात ही, आणि तिकडं पलीकडं एक गडी फोटो काढतोय कांद्याचं बहुतेक. कांदा चांगला आहे आपला, काय भानगडीची फोटो काढतोय तिकडे. तर मित्रांनो झालं आपलं आता सगळं भरायचं. टोळी बी गेली आणि थोडं कांदा राहिले शिल्लक ह्याच्यात, घरी न्यायचं खायला. आता एवढं झालं आपलं आता भरून सगळं ओके.